नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत आणि या बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. येत्या 3 जानेवारीला भाजप शिवसेनेच्या प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. मुंबईतील वरळी डोममध्ये 3 जानेवारीला पहिली प्रचार सभा पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे उपस्थित असतील. तुम्हाला पैशाचं आमिष दाखवलं जाईल, मात्र तुम्ही बळी पडू नका. मलाही आमिष दाखवण्यात आली होती, पण मी बाजूला सारली, असं राज ठाकरे म्हणाले. तर बोगस मतदार सापडल्यास तिकडेच फटकावून काढा, असं कानमंत्रही राज ठाकरेंनी उमेदवारांना दिलं आहे. मुंबई काँग्रेस दिल्लीतल्या हायकमांडशी संपर्कात आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधींचे मुंबईत रोड शो घेण्यासाठी नेत्यांनी आग्रह धरल्याची माहिती आहे. कल्याण डोंबिवलीतील भाजपाच्या 5 नगरसेवकांची बिनविरोध निवड झालेली आहे. प्रभाग क्रमांक 27 अ मधून मंदा पाटील, तर प्रभाग क्रमांक 24 ब मधून ज्योती पाटलांची बिनविरोध निवड झाली आहे. तर शिवसेनेच्या 4ही उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. धुळे महापालिका निवडणुकीमध्ये भाजपाची बिनविरोध विजयाची घोडदौड सुरू आहे. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 17 ब मधील भाजपाच्या सुरेखा चंद्रकांत ओगले या बिनविरोध विजयी झाल्यात. जळगाव महापालिकेत शिवसेनेचे 2 उमेदवार गौरव सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. गौरव सोनवणे आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे चिरंजीव आहेत. या विजयानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. जळगाव महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या आणखीन एका नगरसेवकाची बिनविरोध निवड झालेली आहे. प्रभाग क्रमांक 9 अ मधून मनोज चौधरी यांची बिनविरोध निवड झाली आहे. मनोज चौधरी हे चौथ्यांदा महापालिकेवरती निवडून जात आहेत. पुण्यातील भाजप उमेदवार पूजा मोरेंनी अर्ज मागे घेतलाय. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या दबावामुळे अर्ज मागे घेतल्याचा आरोप त्यांनी केलाय. अर्ज मागे घेताना पूजा मोरेंना अश्रू अनावर झाले. नाशिक भाजपामधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आलाय. भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांना कार्यकर्त्यांचा घेराव बघायला मिळाला. निष्ठावंत कार्यकर्त्यांनी उमेदवारी न मिळाल्यामुळे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. पिंपरी चिंचवड महापालिकेतील 128 जागांपैकी आपण 125 जागा जिंकू, असा अजब विश्वास भाजपचे आमदार आणि निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी व्यक्त केलेला आहे. एबी फॉर्म वेळेत न पोहोचल्यामुळे भाजपाच्या 3 उमेदवारांचे अर्ज बाद झाले होते. मात्र यासाठी प्रशासनाचा गलथान कारभार कारणीभूत असल्याचा आरोप शंकर जगतापांनी केला आहे. शिवसेना उभाटा पक्षाला मोठा धक्का बसलाय. शिवसेना उभाटा पक्षाच्या उपनेत्या शीतल देवरुखकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे. उल्हासनगरमधून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत देवरुखकर यांनी प्रवेश केला आहे. चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी 562 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले, तर 22 जणांचे अर्ज रद्द झालेत. यामुळे आता वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. अहिल्यानगर महापालिकेमध्ये 585 उमेदवारी अर्जांपैकी 17 अर्ज अवैध ठरलेले आहेत. 571 अर्ज वैध ठरलेत. अवैध ठरलेल्या अर्जांमध्ये शिवसेनेचे अर्ज जास्त असल्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का मानला जातोय. राज्यभरातील भाजप बंडखोरांना समजवण्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले. तिकीट न मिळाल्यामुळे अनेक ठिकाणी बंडखोरांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. त्यामुळे आता उमेदवारांसोबत मुख्यमंत्री संवाद साधून त्यांची मनधरणी करणार आहेत. नाशिकमध्ये भाजप शहर सरचिटणीस अमित घुगे नाराज आहेत. तिकीट वाटपामध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप करत त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे नाशिक भाजपाचा अंतर्गत वाद चव्हाट्यावरती आला आहे. कृपाशंकर सिंग यांचं विधान हे अनावधानानं नाही, तर ती भाजपाची खेळी असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. तर ते भाजपाचे बोलके पोपट असल्याचं म्हणत पैसा फेको तमाशा देखो अशी भाजपाची रणनीती असल्याचं ते म्हणाले. विधानसभा अध्यक्ष असल्याचा राहुल नार्वेकरांना विसर पडल्याचं राऊतांनी म्हटलंय. त्यांनी राजकीय कार्यक्रमात सहभागी व्हायचं नसतं, त्यांनी पक्ष असतात असं म्हणत त्यांनी टोला लगावला. संजय राऊतांचे आरोप बिनबुडाचे असल्याचं प्रत्युत्तर नार्वेकरांनी दिलंय. तर राऊतांना समोर पराभव दिसत असल्याने ते आरोप करतायत असंही ते म्हणाले. नगरपरिषद निवडणुकीत चांगला निकाल लागलाय. आता पालिका निवडणुकीत जनता आम्हाला निवडून देणार असल्याचा विश्वास विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केलाय. तर राज्यामध्ये अनेक ठिकाणी सत्ता बदल झालेला दिसेल असंही ते म्हणाले. जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागणार असून 2 टप्प्यामध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हा अंदाज व्यक्त केला आहे. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढण्याची शक्यता आहे. उदय सामंतांसोबत आज जागा संदर्भात मार्ग निघू शकतो का यावरती चर्चा करणार असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माहिती दिली.
पुन्हा मशाल पेटवणार, मी मुंबई वाचवणार अशी पोस्ट संजय राऊतांनी सोशल मीडियावरती केली आहे. तर त्यांनी नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या. पुणे पालिका निवडणुकीत अंधेकर कोमकर कुटुंबात राजकीय संघर्ष होतोय. रविवार पेठ नानापेठमधून दोन्ही कुटुंब एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. वनराज अंधेकर आयुष कोमकरच्या हत्येनंतर दोन्ही कुटुंबांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. भिवंडीत मतदान जनजागृती अभियान राबवण्यात आलं. पारंपरिक वेशभूषा परिधान करत मतदानासाठी जनजागृती करण्यात आली. धुळे महानगरपालिका निवडणूक निकालाआधीच भाजपाचे 2 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. उज्ज्वला भोसले आणि ज्योत्स्ना पाटील यांची बिनविरोध निवड झाली. पुण्याच्या केसनंद वाडे बोल्हाईमध्ये बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आलेली आहे. यावेळेला जेसीबीमधून फुलांची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. पंचायत समिती निवडणुकीसाठी हे शक्ती प्रदर्शन करण्यात आले. जळगाव महापालिका निवडणुकीतून 135 उमेदवारांचे अर्ज बाद झाले. त्यामुळे 1038 अर्जांपैकी 903 अर्ज हे वैध ठरलेले आहेत. काल झालेल्या छाननीमधून हे अर्ज बाद झाले. मलकापूर नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष तेजस सोनवले यांनी पदभार स्वीकारला. यावेळेला आमदार अतुल भोसले यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. पिफास म्हणजेच फॉरेव्हर केमिकल तयार करणारा आणि इटलीसारख्या प्रगत देशात घातकतेमुळे बंद करण्यात आलेला कारखाना लोटे एमआयडीसीत प्रस्थापित करणं हे अत्यंत चुकीचं आणि दुर्दैवी असल्याचं तीव्र प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला आहे. अतुल चौगुले यांनी श्रीवर्धन नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारलाय. अतुल चौगुले यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा दारुण पराभव करत तटकरेंना धक्का दिलाय. राज्यभरातून आलेल्या हजारो भाविकांनी तुकाराम महाराजांच्या चरणी नतमस्तक होत नवीन वर्षाची सुरुवात करत देहूनगरीमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे. टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये आणि अभंग कीर्तनाच्या नादात देहूनगरी न्हाऊन निघाली आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी मावळमधील पर्यटन स्थळावरती पर्यटकांनी मोठी गर्दी केलेली आहे. लोणावळा, खंडाळा आणि मावळ तालुक्यातील पवना धरणासह सर्वच ठिकाणी पर्यटक दाखल झाले. नववर्षानिमित्ताने भाविकांनी शिर्डीमध्ये मोठी गर्दी केली आहे. भाविकांनी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या. दरम्यान भाविकांनी साईनामाचा जयघोष केलाय. शेगावच्या गजानन महाराजांचं दर्शन घेऊन भाविकांनी नवीन वर्षाची सुरुवात केली आहे. मोठ्या संख्येने भाविक गजानन महाराजांच्या दर्शनासाठी दाखल झाले. पुण्यात दगडूशेठ गणपती मंदिरात नववर्षानिमित्ताने भाविकांनी मोठी गर्दी केली. भाविकांनी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्यात. कोरेगाव भीमा इकडे 208वा शौर्य दिवस साजरा केला गेला. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायांनी मोठी गर्दी केलेली आहे. विजयस्तंभ परिसराचे ड्रोन दृश्य समोर आले. नववर्षानिमित्ताने अक्कलकोट नगरीमध्ये भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळते. यावेळेला भाविकांनी स्वामींच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्यात. नववर्षाच्या स्वागताला तरुणाईने दारूऐवजी दूध पिऊन सेलिब्रेशन करण्याचा यवतमाळमध्ये उपक्रम राबवलेला आहे. दत्त चौकात 100 लिटर दूध वाटप करण्यात आलेलं आहे. या उपक्रमामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कार्लागडावरती एकविरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. दर्शनासाठी पहाटेपासूनच लांबच लांब रांगा लागल्या. येवल्याच्या स्मशानभूमीतील महामृत्युंजय मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. भाविकांनी शंकराचं दर्शन करत नववर्षाची सुरुवात केली आहे. यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यामध्ये पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. वाघाचं दर्शन होत असल्यामुळे पर्यटकांना टिपेश्वरची भुरळ पडली आहे. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर आणि परिसरातील भंग पावलेल्या 37 मूर्ती बदलल्या जाणार आहेत. पुरातन बदललेल्या मूर्ती मंदिरामध्येच म्युझियम स्वरूपामध्ये जतन केल्या जाते. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. अडतीवरती दिलेल्या सोयाबीनचे पैसे मिळत नसल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले. शेतकऱ्यांनी रास्ता रोको करत अडतीचे पैसे तात्काळ देण्याची मागणी केली आहे. नांदेडमध्ये भाजपाकडून पती पत्नी आणि पिता पुत्रांनी उमेदवारी अर्ज दिलेला आहे. त्यामुळे घराणेशाहीचा आरोप करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणूक अधिकाऱ्याने एबी फॉर्म लपवल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. पठाण संबंधित उमेदवाराला अपक्ष म्हणून घोषित केल्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांना जाब विचारला. याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय.
अमरावतीमध्ये भटके कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी शिक्षकांवरती नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे. या निर्णयाला प्रहार शिक्षक संघटनेने विरोध केला आहे. अमळनेरच्या साक्री गावात नागरिकांनी आंदोलन केलंय. प्रशासन जाणीवपूर्वक पुनर्वसनाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. तातडीने प्लॉट वाटप करण्याची मागणी करण्यात आली आहे. नांदेडमध्ये शिवसेनेचे माजी नगरसेवक बाळासाहेब देशमुखांना पोलिसांनी अटक केली आहे. तिकीट कापल्यामुळे आमदारांच्या घरी जाऊन शिवीगाळ केल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे. बीडच्या अहमदपूर अहिल्यानगर मार्गावरती नागरिकांनी रास्तारोको आंदोलन केलंय. वैद्यकीय टोलनाका मारहाण प्रकरणामध्ये तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान महामार्गावरील वाहतूक मात्र विस्कळीत झाली. हिंगोली शहरात जमाव पांगवण्यास गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावरती आरोपीकडून हल्ला करण्यात आला आणि यामध्ये पोलीस कर्मचारी जखमी झालाय. पोलिसावरती सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नायगावात गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. यावेळेला पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतलंय. त्यांच्याकडून पिस्टलसह जिवंत काडतुसं आणि तलवार जप्त करण्यात आली आहे. जळगावात ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. यावेळेला पोलिसांनी 135 जणांकडून दंड वसूल केलेला आहे. वाहतूक नियमांचा भंग केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. साताऱ्याच्या कास पठार मार्गावरती युवक 400 फूट दरीमध्ये कोसळल्याची घटना घडली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झालाय. दरम्यान तरुणाला दरीतून बाहेर काढण्यात यश आलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीन महसुली गाव जाहीर करण्यात आलंय. सिंधुदुर्ग नगरी नावाने जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी हे नाव जाहीर केलेलं आहे. यामुळे सिंधुदुर्ग नगरीला अखेर स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा मिळाला आहे. श्रीरामपूर या ठिकाणी बंटी जहागीरदार हत्या प्रकरणात पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतलंय. रवी निकाळजे आणि कृष्णा शिंगारे असं अटक करण्यात आलेल्यांची नाव आहे. अटकेनंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. साताऱ्याच्या सटाण्यामध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे बस काटेरी झुडपामध्ये घुसली. त्यामुळे 18 विद्यार्थी जखमी झालेले आहेत. विद्यार्थ्यांवरती सध्या उपचार सुरू आहेत. अकोला शहरातील गौरक्षण रोडवरती कारचा टायर फुटल्यामुळे अपघात झाला. अपघातामध्ये तीन जण जखमी झालेले आहेत. जखमींवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जेवणाच्या वादातून एका तरुणावरती हल्ला करण्यात आला. यावेळेला हवेत गोळीबार सुद्धा करण्यात आलेला. या प्रकरणात पोलिसांनी 4 संशयितांना ताब्यात घेतलंय. अकोल्याच्या कृषीनगर परिसरामध्ये 2 तरुणांच्या वादामध्ये एकाची हत्या करण्यात आलेली आहे. हत्या करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. जळगावच्या गोलाणी मार्केटमध्ये एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. हत्या करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मैत्रिणीच्या वादातून ही हत्या केल्याची माहिती आहे. साई गणेश बोराडे असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.